Hello, good morning. Now today's chapter is basic geometrical ideas. First is point. What is meant by point? Point. A point determines a location. A point determines a location. Location. It is usually denoted by capital letter. It is usually denoted by capital letters. Okay. तर काय असते माहिती आहे का, असं जर आपण असा पॉइंट घेतला याच्यावर असं घेतला की हा झाला पॉइंट. बरोबर आहे. ए पॉइंट डिटरमाइन्स अ लोकेशन. इट इज युजली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. आता याला कॅपिटल लेटरनी जर डिनोट करायचं असेल, असं केलं की झाला पॉइंट. आणि इथे एम, तर याला म्हणतो आपण पॉइंट एम. बरोबर आहे. पॉइंट एम. पॉइंट एम. बरोबर आहे. असं केलं आणि या इथं जर आपण पी लिहिलं तर हा झाला पॉइंट पी. काय झाला? पॉइंट पी. पॉइंट पी डिटरमाइन्स द लोकेशन. म्हणजे असं आपण कुठेतरी केलं की मग माहिती पडते की हा म्हणजे या साईडनं किती दूर आहे, त्या साईडनं किती दूर आहे. लोकेशन, त्या पॉइंटचं आपल्याला लोकेशन समजते. बरोबर आहे. दुसरा घेऊ आपण सेगमेंट. लाईन सेगमेंट. बरोबर आहे. लाईन सेगमेंट. सेगमेंट कशाचा? तर लाईनचा. एक लाईन आहे, त्यापैकी त्यामधला काय घेतला आपण? सेगमेंट घेतलेला आहे. म्हणजेच त्याला म्हणतात लाईन सेगमेंट. बरोबर आहे. लाईन सेगमेंट करस्पॉन्ड्स टू लाईन सेगमेंट corresponds to the shortest distance between the 2 points. The shortest distance between two points. Shortest distance between 2 points. Okay. The line segment joining points A and B is denoted by AB. The line segment joining any 2 points A and B, joining points A and B, denoted by AB. सेगमेंट AB, याला आपण म्हणतो सेगमेंट AB. जसं कसं इथे एक लाईन आहे, हा आहे ए आणि हा आहे बी. बरोबर. लाईन सेगमेंट करस्पॉन्ड टू द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. ए आणि बी याच्यामधलं जे अंतर आहे त्याला म्हणतात लाईन सेगमेंट. The line segment joining any 2 points is denoted by segment AB.
हे आहे त्याचं सिम्बॉल सेगमेंट ए बी. बरोबर. तसंच आपण दुसरा सेगमेंट घेऊ शकतो. सेगमेंट हा लहान मोठा असू शकतो. पी क्यू, याला म्हणतो आपण सेगमेंट पी क्यू. बरोबर आहे. हा आहे सेगमेंट ए बी आणि हा आहे सेगमेंट पी क्यू. बरोबर आहे. हा आहे सेगमेंट पी क्यू. पहिला पॉइंट, दुसरा लाईन सेगमेंट आणि नंतर घेऊ आपण लाईन. लाईन म्हणजे काय? लाईनच्या विषयी थोडं सांगायचं आहे. लाईन इज ऑब्टेन्ड when a line segment AB extended on both sides infinitely. बरोबर. समजा इथे तुमचा ए बी आहे, इकडे याला पुष्कळ वाढवला. बरोबर आहे. आणि या साईडनं सुद्धा याला वाढवलं, तर हा काय झाला? लाईन ए बी. पहिले होता हा लाईन सेगमेंट ए बी. लाईन सेगमेंटला राईट हँड साईडनं सुद्धा वाढवलं आणि लेफ्ट हँड साईडनं सुद्धा वाढवलं, म्हणून याला म्हणतात लाईन ए बी. बरोबर आहे. लाईन ए बी. इट इज डिनोटेड बाय हे अशा पद्धतीने त्याचा सिम्बॉल आहे, लाईन ए बी. राईट. इट इज ऑल्सो डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. इट इज ऑल्सो denoted by using small letters. आता इथे मी एखादा लाईन काढतो आणि याला नाव देतो एल. दिस इज लाईन एल. स्मॉल लेटर्सनी आपण त्याला सांगू शकतो. आता एक एक्झाम्पल आणखी घेऊ शकतो. एम, स्मॉल एम म्हणजे लाईन एम. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. बरोबर आहे. सेगमेंटला जर दोन्ही साईडनं वाढवलं इन्फायनाइटली तर आपल्याला लाईन मिळते. आणि लाईन स्मॉल लेटर्स मध्ये सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. बरोबर आहे. इंटरसेक्टिंग लाईन्स. इंटरसेक्टिंग लाईन्स. Two distinct lines meeting at a point. Two distinct lines meeting at a point
two distinct lines meeting at a point are called intersecting lines. Are called intersecting lines. बरोबर. आता इथे टू लाईन्स, हे बा ही लाईन झाली ए बी, बरोबर आहे. आणि एक दुसरी लाईन घ्यायची, ही लाईन झाली तुमची सी डी. टू डिस्टिंक्ट लाईन्स, दोन वेगवेगळ्या लाईन्स, एक आहे ए बी आणि एक आहे सी डी. टू डिस्टिंक्ट लाईन्स, वेगवेगळ्या लाईन्स मीटिंग ऍट अ पॉइंट. हे दोनच्या दोन्ही लाईन एम मध्ये मिळाल्या, बरोबर आहे. मीटिंग ऍट अ पॉइंट आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. They are called intersecting lines because they are intersecting at one point M. Intersecting lines. Okay. Here line AB and line CD are intersecting lines. Intersecting lines, and they are intersecting at point M. They are intersecting at point M. Okay, M is called intersecting points. M is called intersecting points. Intersecting points. Intersecting point. If two lines intersect each other, means they are called as intersecting lines. Where they two lines intersect each other, that is called as intersecting point. Okay. Now parallel line. What is mean by parallel line? Parallel lines. If two lines in a plane do not intersect each other, do not intersect each other, are called if two lines in a plane do not intersect each other, then they are called as parallel lines. Parallel lines. If two lines in a plane do not intersect each other, are called as parallel lines. Okay, then they are called as parallel lines. Then they are called as parallel lines. Okay. Here this is a line PQ and this is the line XY. Here they are not intersecting each other.
दिस इज द प्लेन. ओके, याला प्लेन म्हणतात, प्रतल मराठीत. बरोबर आहे. इन वन प्लेन. ओके, if two lines do not intersect each other, then they are called as parallel lines. Here you can write PQ. Line PQ is parallel with line XY. Line PQ is parallel with line XY. Okay. Now what is mean by ray? Ray. Okay. रेच्या बाबतीत आपल्याला पाहिजे, रे म्हणजे किरण. मराठीत त्याला म्हणतात किरण. ओके. 6 रे. रे is a portion of line. Ray is a portion of line. Ray is a portion of line starting at a point. Starting at a point. Starting at a point and going in one direction. And going in one direction. Going in one direction endlessly. Endlessly. ओके. आता इथे हा जो आहे रे, रे इज अ पोर्शन ऑफ लाइन स्टार्टिंग एट अ पॉइंट. इथून तो स्टार्ट झाला. ओके. आणि इथे समजा याला नाव दिलं आपण बी, आणि इथे कुठेही असं एक पॉइंट घ्यायचा आणि याला म्हणायचं सी. नाउ इट इज रे बी सी है ना. याला म्हणतो आपण रे बी सी. ओके. और रे बी सी असं. याला आपण रे सी बी म्हणू शकत नाही. हा जो पॉइंट आहे हा पहिले इथं लिहावा लागतो. बी इज कॉल्ड इनिशियल पॉइंट. बी इज कॉल्ड इनिशियल पॉइंट. ओके. बी ला आपण इनिशियल पॉइंट म्हणतो. ओके. ड्रॉ द रफ फिगर. आता रफ फिगर पाहू आपण. तुम्हाला काढता येते की नाही काढता येत. पहिलं गणित आहे ड्रॉ रफ फिगर. Draw a rough figure and label suitably. And label suitably. First, point P lies on segment AB. Point P lies on segment AB. Okay. Now the answer. पहिले काय काढायचं तुम्ही, सेगमेंट AB. सेगमेंट AB काढायचा.
आणि या सेगमेंट AB वर कोणता पॉइंट आहे? P पॉइंट. हा P पॉइंट कुठे असू शकतो? इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो. एबीच्या मधात पुष्कळ पॉइंट आहेत, आपण मोजू शकत नाही, म्हणून इथे आपण एखादा पॉइंट द्यायचा P. आपण असं म्हणू शकतो पॉइंट P लाईज ऑन सेगमेंट AB. ही झाली डायग्राम. B लाईन XY याला म्हणतो आपण लाईन XY अँड लाईन PQ. Line XY and line PQ intersect at M. Intersect at M. दोन लाईन्स आहेत आणि त्या दोनच्या दोन्ही इंटरसेक्ट करून राहिल्या, म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. आणि त्या दोनच्या दोन्ही इंटरसेक्ट कुठं करून राहिल्या? पॉइंट M मध्ये. ओके, म्हणजेच एक आहे तुमची XY आणि दुसरी सरळही असू शकते, कसंही असू शकते, म्हणजे PQ. These two lines intersect at point M, means here M, you can write here M. Okay, here line XY and line PQ intersect at point M. C. Line L contains E and F. Line L contain E and F, but not D. But not D. इथे याचा आन्सर झाला, इथे याचा आन्सर काय? लाईन L आहे तुमच्याजवळ. दिस इज लाईन L. स्मॉल लेटरनी सुद्धा आपण लाईन दर्शवू शकतो, डिनोट करू शकतो. लाईन L, दिस इज लाईन L. आणि या लाईनवर E आणि F पॉइंट आहेत. हिअर देअर इज लाईन पॉइंट E. हिअर देअर इज अ पॉइंट F, बट नॉट D. D हा कुठेही असू शकतो, इथं असू शकतो, वरती असू शकतो. बरोबर आहे, मी वरती असा काढून ठेवतो. हा D आहे पॉइंट. There is a line L. Line L contains point E and F, but not point D. D हा त्या लाईनवर नाही आहे, म्हणजे तो कुठेही असू शकतो, वरती, खाली. आपल्याला डायग्राम काढायची होती, आपण अशी काढली. तुम्ही दुसरी डायग्राम काढू शकता. ही जी आहे ना, ही लाईन EF सुद्धा याला आपण म्हणू शकतो, लाईन EF. लाईन FE सुद्धा म्हणू शकतो. लाईनला आपण असंही लिहू शकतो, असंही लिहू शकतो. लाईन EF, लाईन FE किंवा लाईन L, यापैकी आपण या लाईनला नाव देऊ शकतो. ओके, हे झालं त्या लाईनच्या विषयी. ओके, लाईन L contains E and F, but not D. D क्वेश्चन, याला काय म्हणतात? रे OP and रे OQ
meet at O. meet at O. ओके, दोनच्या दोन्ही रे आहेत. आन्सर एक रे ओपी आहे, इथे रे ओपी काढायचा. हा झाला स्टार्टिंग पॉइंट, यालाच आपण इनिशियल पॉइंट म्हणतो. आणि पी पॉइंट तुम्ही कुठे घेऊ शकता, इथे 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 इथे. पी हा पॉइंट आहे. रे ओपी अँड रे ओक्यू मीट ऍट ओ. ओक्यू तुम्ही इथे असा असा कुठे काढू शकता. मी इथे असा काढतो ओक्यू. ओके, ओपी अँड ओक्यू इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ. OP and OQ intersect at point O. This is the diagram for this question. Okay. Now there is another question, question number 2. How many lines can pass through one given point? How many lines can pass through one point, one given point? आपण किती लाईन्स काढू शकतो म्हणते एका पॉइंट मधून? सोल्युशन, आता इथे एक पॉइंट घ्यायचा, आपण एक लाईन काढायची, दुसरी काढू शकतो आपण इंटरसेक्टिंग लाईन्स, थर्ड, फोर्थ. आपण अशा किती लाईन काढू शकतो. ओके, म्हणजेच हाऊ मेनी लाईन्स कॅन पास थ्रू वन गिवन पॉइंट? Infinitely many lines can pass through one given point. Infinitely many lines. Infinitely many lines can pass through one given point. Can pass through one given point. Okay. Now question number 3. How many lines can pass through two given point? How many lines can pass through two given point? Two given points. Answer, दोन पॉइंट घ्यायचे इथं. समजा एक घेतला ए आणि दुसरा घेतला बी. याच्यातून किती लाईन्स जाऊ शकतात तर काढून पाहायच्या. फक्त एकच लाईन जाऊ शकते. ओके, ओनली वन लाईन कॅन पास थ्रू टू गिवन पॉइंट. ओके, ओनली वन लाईन can pass through two given point. Okay, thank you.